रामराम मंडळी, जय श्री महाकाल. काल हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणी काल आपली ते कळली बकरी वारली. क्या बात कर रहे हैं? म्हणजे ते काळी बकरी आपल्याला काल सोडून गेली. त्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली. माया आता व्हिडिओ काढायची इच्छा बी नाही उरायली भाऊ. काल विषय असा झाला, बकरी आपली कशी वारली चला ते आता डायरेक्ट तुम्हाला रस्त्यानं सांगेन मी. आमची माही काही व्हिडिओ काढायची बी इच्छा नाही, पण आता चला भेटतो तुम्हाला पुढे. जय श्री महाकाल, हर महादेव. A few moments later. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजेच आपल्या मिस्टर बोला यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहे शेड्यांमध्ये. तर या पराठीमध्ये आता जाणार आहे थोड्याफार, म्हणजे 5-10 मिनटं शेड्या, आणि नंतर जाणार आपल्याला त्या शेतामध्ये. कोणत्या? त्याच पराठीच्या शेतात. कालचा विषय असा झाला भाऊ, आपली ते कळली जे पाठ होती, काल घरी जाता जाता म्हणजे दिवसभर ते चरली गिरली समजा. ते व्हिडिओमध्ये दाखवलं मी तुम्हाला, ते लाल कळली अशी ॲरो दाखवली. ते बकरी दिवसभर चरली आणि घरी जाता आता जे ते गुप्तेश्वर मंदिर अजून तो उतारा माहिती तुम्हाला, त्या मंदिराला काय चढून चढली ते वर, चढून दिले जसं की दम लागला. मग विषय असा झाला, ते अंग टाकून द्यायला करत जाय डायरेक्ट, म्हणजे अशी खाली पडायला करत जाय. माझ्याकडे 7-5 गेले भाऊ पुरे. मी डब्बा दिला रोठवाचो, तेव्हा तिला उचलून घ्या. तिला उचलून घेतलं मी ना, उचलून घेतलं भाऊ. मग समजा 2-3 मिनटं फक्त थोडसा पुढे जात नाही, बकरीने डायरेक्ट अशी मान टाकून दिली खांद्यावर. यार मान टाकून दिली, ती मानसिक उचलून पाहिली, डायरेक्ट गेम. डायरेक्ट जीव सोडून दिला जनावरात. माईपोरी हिंमत खेचली होती भाऊ. विषय कसा आहे, तुमच्या खांद्यावर तुम्ही एवढं लाडानं तुम्ही जनावर वागवता, आणि ते जर तुमच्या खांद्यावर गेलं भाऊ, मोबाईल तो विचार मला बोलायची हिंमत नव्हती. काय सांगा. भेटतो तुम्हाला नंतर. सीताराम व्यापारी आलेला आहे वावरात. क्या होगा अभी बताऊंगा तुमको मैं 120-300 की स्पीड में 0 मिनिटात. जय श्री महाकाल. आपल्या शेड्यात चरत आहे, आणि बघू शकता आपले व्यापारी अबुजर खाटीक यांनी किल्ले गिल्ले सगळे पकडलेले आहे. आता त्यांचा सौदा चालू आहे. सौदा घेऊदा करू राहिले. आणि याने एक नवीन बोकड्या आणला, तो नवीन बोकड्या वगैरे गेला झाला. कोणता तरी नवीन बोकड्या सोडला नाही ना आज. तो जो तिकडे तो कोपऱ्यामध्ये सोडला, तो एकटाच चरूला वन मॅन शो. तो अबुजरनं आणलेला आहे बोकड्या याच्यामध्ये. झाला भेटतो तुम्हाला. सौदा चालू आहे 0 मिनिटात. आपल्या शेड्या घेऊन आपण चाललेलो आहे आता जंगलाने, म्हणजे या बिलायतीच्या ओरातून. आणि इथून आपल्याला जाणं आता आपल्या ठिकाणावर, म्हणजेच आपल्या पराठीमध्ये. तो चलो मिलते हैं आगे. यहाँ मतलब बहुत ही रास्ता यहाँ पे दौड़ नहीं सकते अपन, चलने को रास्ता नहीं है. हो हो हो, पुरे धसाळा आहे खाली, पोहू शकत नाही आपण. विषय असा आहे, कारण की मागच्या हप्त्यामध्ये आपल्याला 2 धस लागल, ते पुरत नाही तो मेळ. आपले शूटर आहे सगळे मागे. याचा सौदा चालू आहे अजून बी, पुरं गाणं वाजून चालू आहे. सौदा म्हटलं म्हणजे त्याची ती लांबण धडी काही सरत नाही भाऊ. हे पुरे धाकी पडले आता बिमारीले. नाही जनावर देऊन दिले ते पुरले. विषय असा आहे. हो हो हो, हे काही आवरल्या हातींनी. थांबा जरा 2 मिनटं, तुम्हाला नंतर. सकाळचे वाजलेले आहे 11:30, आणि आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये. शेतामध्ये तर लई काच येईल आहे, पण मग कसं मोबाईल काढायची इच्छा नाही उराली ती भाऊ. आणि आपल्या व्यापारीने आपले ते विजूश ते चालू आहे त्याचं तरी सौदा. सौद्याचा विषय असा चिकलेला असते भाऊ.
की बेकार पुरी बाम असते ते. एवढे घनघन करता की नाही ते बेकार काम. त्यालाच तर मग सौदा म्हणता. विषय असा असते त्याच्यामध्ये मध्यस्थी जी माणसं असतात त्याच्या याच्यावर तो सौदा होते. विषय असा आहे. एवढी चारणार बकऱ्या मग घेऊन जाऊ पाणी पाहिजे. इकडे जाऊ दे नाही भाऊ. विषय असा आहे जनावराला आलेली बिमारी त्यामुळे कारण असं आहे की ते आता लवकरात लवकर सळतो नाही. काय करू शकतो त्याची पर्याय नसते भाऊ. मन सांग का बोरवाला डोकं ठिकाणावर राहत नाही असा विषय असला की पाय बी ठिकाणावर राहत. अगदी अर्धा तास चढू दे नाही मग घेऊन जाऊ पाणी भाज्याले. चलो मिलता तुमको बाद में. सीताराम. दुपारचे वाजले 11:15. किसन लाला आणि मी आम्ही चाललो आता डाला आणि कॅन घेऊन विहिरीवर पाणी पाजायसाठी बकरे. चला रास्तों से मिलते हैं रास्ते सफ़र होता है तन्हा तन्हा. कभी कभी लफ्ज़ों से ज़्यादा इतकं पान राहते बिना कुछ कहे ही बोले. लफ्ज़ बया हो जाते. बोले इतकं पान राहते कसं हाताला पाणी प्या. पाहून आता रेडी गेल्यावर ना आम्ही आलो विहिरीवर आणि बघू शकता तुम्ही याच्यामध्ये दिसुराला इंद्रधनुष्य दिसला काय. इंद्रधनुष्य दिसला का तुम्हाला हे सांगा पहिले. मला तर अडून दिसुराला तुम्हाला दिसला की नाही काय माहिती. अडून भरतो आता पहिले पाणी. सगळ्यात पहिले कलर दिसुराला त्याच्यामध्ये ऑरेंज. त्याच्यामध्ये 2 नंबरवर दिसुराला पिवळा. 3 नंबर दिसुराला ब्ल्यू. 4 नंबरवर दिसुराला निळा. 5 नंबरवर दिसुराला जांभळा. आणि 2 कलर ते तुम्ही पाहून घ्या. आता ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये दिसू राहिले की नाही. ते पहिले भरतो पाणी मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. सीताराम. दुपारचे वाजलेले आहे 12:30 आणि आपण जात आहे आता आपल्या शेड्या घेऊन बोरी खाले. चला तर भेटू आता. पाणी गिनी पाजणं झालेला ओके कार्यक्रम. अडून जाऊ 0 मिनिटात आता बोरी खाले भेटते तुम्हाला नंतर. सीताराम. दुपारचे वाजलेले आहे 2 आणि आपण चाललेलो आहे आता बोरी खाली. म्हणजे बोरीवर आता पाजणं आहे बकऱ्या पाणी. आणि बकऱ्या पाणी पाजल्यावर आपल्याला घेऊन जाणार आहे पराठीमध्ये शेळ्या. आज 2 वाजले भाऊ. आपले डबे अजून आले नाही. विषय असा आहे. आणि विजू जायला डबे आणले. रोटेबा आले डबे सांगाल ते पण रोटेबा तिकडल्या वावरातून आले. तेही काही डब्याची आठवण नाही राहिली. आता विजू जायला विजू आणणार आहे. पुरा कोट बसला भाऊ आज. 2 वाजलेले आहे आणि आपल्याला पाजायचं आहे आता पाणी. आता कधी पाणी गिनी पाजू बकऱ्याले आणि भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. त्या बकऱ्या येऊ राहिल्या. डाला काढतो मी. सीताराम. दुपारचे वाजलेले आहे 2 आणि आता करत आहे आम्ही जेवण. तर मित्रांनो तुम्ही पण या जेवण करायला. आम्ही पण शांततेत जेवतो आता. भेटतो तुम्हाला नंतर. 2 टाइमचं एकदा रोज. सीताराम. सीताराम. तुम्ही बोलून घ्या पहिले. हां मग काय अरे 2 टाइमचं आलं ना गळ. नाही ना हो एकच टाईम असते आमचा उपासाचा. आज तर कोण वारा झाला तेही माहीत नाही आपल्याला. बुधवार. शाबास. चला टाईमपास काय करत नाही. जेवण करू आलो. अमृत जेवा तुम्ही. सीताराम. आपल्या शेळ्या चरून राहिल्या शांततेनं शेतामध्ये आणि फकाबावाले दिसलेला आहे मोह. कुठे आहे मोह. बघू शकता आपल्या मागे पळसाचा पाला. येणं पळसाचा पाला मीन्स पैसाची झाड. आणि आपल्याला दिसलेला आहे मोह. आणि फकाबावलं त्या मोह. फकाबानं आणलं टापपैकी गौरी आणली बा. ओक्यामध्ये टापपैकी सीन. क्या बात आहे. बाप रे बाप. बघू शकता मोह केवढा आहे मित्रांनो. सपाटीचे सपाट. क्या बात आहे. पण अंदर आहे साला ते. फकाबानं ते गौरी आणली आणि ते हुलता आता. आपण अडी नुसतं पायाचं अडू दुरून जसं साधा मोह आहे ना रे. साधा आहे पण दसरा आहे ते. काळ्या गिळ्याच्या साईडला टाकायला. मारूवर रट्टा खावा जल्ला नाही तुम्ही. एका रट्ट्यात डांगा जोडतो खप्पा खाप.
उडी डसली. हाताने हे काळवर हा काटा हे वा पांढरा पावसाला बघा बॉल डसलेला आहे. लाल गांड्यार ते डसला रे ते पका बॉल लाला आला आणि मी एडीत बसेलाय. एखादी मला डसली की मग तर आम्ही एडून पैत जाईल तर लोक मी एडून उठणार नाही. विषय आपला असा आहे. पैत जाणार आहे म्हटलं आहे का आम्ही. आता तर यानं धुपूट आणलं बाय बाय सीताराम. आता घेईन सॅली माशी आपल्या तू चालान घ्या ना. गणमन करू नका ना फटकनी तुम्ही बी. भले 10 ट्रॅक्टर आता आता वारे 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 त्या माशाला साला माहित नाही का आम्ही एडी बसल्या वानेर. हा आपल्या डोक्याच्या वर पावर किती वाढले पुष्पा की कुल्हाड खबान लावलं ते मोहलं. आम्ही एडून पावरल निसते प्रेक्षक दाखवा कसा मोडलं ते दारी मध्ये ते पाहून घ्या. पकाबानं उलवलं रेडुली डांग. पक्काबाला एकदा किती माशा टसला चालतात पण मग हुळतच पण एकदा. वारे 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 पक्काबा बोललो की जय हो जय हो जय हो. आम्ही निसतं डिग आम्ही निसतं आहे तो बुक खायला. पण देवाना घरचा अरे धोका झाला मग चला. धोका धोका तुझ्या मांजरीला धोका तुझ्या मांजरीला धोका. भोले 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 व्हा ना लवकर. अन्न होईना रे. आणते तो त्या पोईला आहे का हो काही. अरे बमाय तेले सोडा मग दाखवा इकडे पोय. होऊ नका हमला बोले ना भोले भोले पक्काबाला काही मग पण ठेवतो भोले मला तुझा काहीच नाही रे याच्यात. एखादी माशी नाही माशी डशीन जिबीले भाई एवढी मोठी जीभ झालते. जिबील डसल त्या कोळला पाहिजे कोळला करणं हे मग खायला तर असं इथं मग काय फायदा जिंदगीमध्ये. एकाच डब्यात बसते ती मग एकाच बी बसलं तरी चालते. इकडून वरून बरं आहे. कशात टाकता कोणत्यात टाकता व्हेरी डिलिशियस. चालू आहे इकडे उलो ना. ओ बापा रे हे गे रे ला चोखलं. अधिक पाय कुठे आहे. साल्या माशा बाजूला होत्या आहे. पहिले बाजूला करतो नाही तर एखादी डसली काय पुन्हा नाही आपल्याला. जीभ लाल चटक घेऊन घ्या. आणि आपण जेवढे पापी माणसं आहे तेवढं आपण पुण्य बी करतो. हे जे पोया येत आहेत पोय त्याला डबल वापस नेऊन देतो. ओके मग झाला आपला कार्यक्रम. हात भरले भाऊ पुरे सैदानं. हात धुतो मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. सीताराम. 2,000 years later. दुपारचे वाजले भाऊ 4. आता आम्ही पितो पाणी आणि बकऱ्याला घेऊन जातो पाणी. आहे गरीबाचा फ्रीज म्हणजेच माठ. बघू शकता तुम्ही. दिस इज अ चिल्ड थंडगार पाणी. आणि थंडगार पाण्याचा विषय असा आहे की या मठातल्या पाण्यामध्ये जे प्रोटीन असते म्हणजे काही जे सूक्ष्मजीव असतात. सूक्ष्मजीव म्हणतात की काय म्हणतात त्याला ते काही माहीत नाही मला. तत्व तर ते तव्यावरली म्हणजे भाकर समजा. मठातलं पाणी हे कसं जुन्या काळातले एक हे होते समजा संसाधन. आता तुम्ही फ्रीजचं पाणी पेले समजा आयुर्वेदिक त्या इंडक्शनवरले तुम्ही गॅसचे हे पोया समजा त्याच्यामध्ये कसं बिमाऱ्या वाढून राहिल्या. हे आपलं कृत्रिम आणि हे आपलं ओरिजिनल गावठी. आवाज कसा म्हणून घ्या. हे आमचे बँडवाले भाऊ ते वाजवलं म्हणजे त्याला आता हे निघली द्यायचा किळा उठला आता.
केळा उमायला द्यायचा की आता ते बँड आता काड्या गिळ्या घेतील वाजवतील. टाइमपास काय करणे. ड्रिंक सम वॉटर. तुम्ही पाणी पिऊन काढून थंडगार. भेटतं तुम्हाला आता तिकडे शेळ्या पाणी पाहिजे ठिकाणावर. आपलं ढालं डब्बं सगळं आपला बालबिस्तारा घेऊन एवढं मोठं बघू शकता. पाणी अर्ध्या जास्त बकऱ्या पाणी पिल्या आणि ज्या पेल्या नाही त्यांनी हे एवढं पाणी राहू दिलं तर म्हणजे पुरा डालभर. आता आपलं सर्व कार्यक्रम झालेला आहे. बकऱ्याला पाणी गिनी पाजून शेळ्या आता अर्धा एक तास तिकीट चालणार आहे. मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात कपाशीमध्ये आपल्या. चलो मिळते हे कपाशी के पास. सीताराम. चालू आहे तूर आणि आमचा किसनलाला अनुराला तूर हे बघू शकता. माझी थोडी तब्येत खराब असल्यामुळे मी काही आज तूर वाहत नाही आहे. आमचं हे स्वराजचं ट्रॅक्टर आज दुसरं स्वराजचं ट्रॅक्टर आहे. हे आयशर आहे. आयशरनं बघू शकता तूर आणलेली आहे. स्वराजचं ट्रॅक्टर आज घरी आहे. आयशरनं आणली आज तूर. माझी थोडी तब्येत खराब असल्यामुळे मी आज आणत नाही आहे तूर आणि पकाबा. आणि मी बघत आहे शेळ्या. आपल्या शेळ्या चरू राहिल्या आहे. इकडे आता शेळ्या चारणं आहे. तिकडे त्या गंजी जो तू गेल्या नाही पाहिजे विषय आहे असा. और झूठ बोलो. बार बार झूठ बोलो. 5 पेंड्यात असतीलच कम से कम. नाही तो काही विषय नाही. पुरं झालं नाही. तर हा चालेल निरा धाडणे ती हा पाहिजे जाऊ द्या आता काही जागा म्हणजे बोले इकडे दाखवा. हे पाहून घ्या. हा पुरा गणमा हे बस ना बे. आता काय पुरी गंजी अंजी काय जा. हे पुरा बस चाल ठेवू लाव बरोबर ते. चला भेटतो तुम्हाला नंतर. सीताराम. जय श्री महाकाल. राम राम मंडळी. जय श्री महाकाल. संध्याकाळचे वाजलेले आहे आता 5:45 आणि आपण निघलेलो आता घरी. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हो तार आहे खाली तार पाहिजे हो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. आज जरा काही माहितीपूर्वक जास्त व्हिडिओ नव्हता आपला हे मलाही माहिती आहे. कारण सॉरी आज मी तुम्हाला जास्त काही माहिती देऊ शकलो नाही जंगलामधली. विषय होता की आज आपला मूड ऑफ होता. आपली मनस्थिती नाही आज ब्लॉग करायची. पण मग तो कसा काढावा लागला मला ब्लॉग. आणि आज पुरा दिवसभर निश्चित सौदे झाले कंप्लीट. 2 सौदे आज कंप्लीट झालेले आहे. आता काल तुम्हाला दिसूनच येईल समजा जर जनावर वावरातून जर नेले का गावातून जर नेले तर मग काही तो काही विषय नाही. पण वावरातून जर नेले तर तुमच्या देखताच होती तो काही विषय नाही. चला तर आजच्यासाठी एवढंच. भेटू तुम्हाला उद्याच्या भागामध्ये. जय श्री महाकाल. हर महादेव. शर्मी सीताराम. जंगल में शेळ्या. हॅपी होली.